आजकाल पुणे विद्यापीठ ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी त्याची ओळख. पण हीच ओळख आणि पद आता कोसळल्यासारखी परिस्थिती आहे. कारण एशियन युनिव्हर्सिटीच्या यादीत पुणे विद्यापीठाला शेवटच्या 10 मध्ये स्थान मिळाले. पुणे विद्यापीठाबरोबर मुंबई विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या भारतीय विद्यापीठांची पिछेहाट झाली आहे. काय आहे की पुणे विद्यापीठाने कधीही आपली मार्केटिंग केलेली नाही. 142 किंवा 140 त्यावेळेस सुद्धा त्यांना जे इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती उपलब्ध असेल तेच त्यांनी घेतलं आणि परस्पर त्याची रँकिंग केली. आता सुद्धा त्यांनी तशाच प्रकारचं इन्फॉर्मेशन त्यांना जे कुठे अवेलेबल झालं त्याच्या बेसिसवरती त्यांनी रँकिंग केलेली. त्याच्यामुळं ह्या रँकिंगवरती माझं मी याला ऑथेंटिक असं मानत नाही. फक्त राज्यातूनच नव्हे तर देशातून अनेक विद्यार्थी पुणे विद्यापीठात शिकायला येतात. पण विद्यापीठाची पद घसरल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले. पण जागतिक स्तरावरचे मापदंड भारतीय विद्यापीठांना लावणं योग्य नसल्याचं शिक्षण तज्ञांचं म्हणणं आहे. इतर देशातल्या विद्यापीठांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि निधीकडे ते लक्ष वेधतात. हॉस्टेल पुरेसे नाहीये. पुणे विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळत नाही. भरपूर विद्यार्थी पाड्यातरी म्हणून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात. विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटची सुविधा पुरेशी नाहीये. कॅम्पस वायफाय नाहीये. कॅम्पसमध्ये लोकल व्हेकल किंवा कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी वगैरे अशी काही प्रवासाची सोय नाहीये. भारताची गोष्टी थोडासा व्यापक विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. याचा अर्थ असा नाही की जगामध्ये चाललंय त्याच्या आपण काही बाहेर राहायला पाहिजे किंवा त्यांचे जे मापदंड आहेत म्हणजे ती जी परिमाणं वापरतात परिमाणं कदाचित आपल्याला जशी वापरता येणार नाही. वेबसाईट वरून घेतलेली माहिती असो काही असो, या रँकिंग पेक्षा मला काही महत्वाचा मुद्दा मांडावा असं वाटतो. तो म्हणजे विद्यापीठाने या निमित्ताने का होईना एवढं रँकिंग खाली आलंय या निमित्त काय होईना तेव्हा लोकांना करायची गरज आहे. येत्या काळात अनेक परदेशी विद्यापीठं महाराष्ट्रात आणि पुण्यातही दाखल होतील. त्याच्या स्पर्धेत टिकण्याचं आणि दर्जा राखण्याचं मोठं आव्हान विद्यापीठांसमोर आहे. मुक्ती विसुरे, एबीपी माझा,